रिझल्टचं ठीक आहे, पण आता पुढे काय करणार आहेस ते ठरवलंयस की नाही? सायन्स घेतलं ना, मग चेंज करू शकशील कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये. आत्ताच कॉमर्स घेशील, मग नंतर तुला चेंज करायचं असेल, मग पॉसिबल नाही होणार. तो कॉमर्स घेतोय म्हणून तू पण कॉमर्स घेणार. अरे तुला काय वाटतंय पर्सनली जरा ते विचार कर ना, की जरा MSc-IT, इंग्लिश स्पीकिंग काहीतरी बघ. Instagram, Facebook म्हणजे कॉम्प्युटर नाहीये. तळमळीनेच सांगते कारण मला माहिती आहे त्या गोष्टी. सायबरमध्ये जाऊन बसायचो आम्ही 1-1 तासाचे ₹40 द्यायचो आणि मग कॉलेजेस बघत बसायचो. तुला आता वाटत असेल कॉलेज म्हणजे फक्त काय बाबा चांगले-चांगले कपडे घालायचे, बाईक घेऊन फिरायचं. जेव्हा केटी आणि ड्रॉप हे 2 शब्द आयुष्यात येतील ना, तेव्हा कळेल मी काय बोलते. त्या बड्या बापांच्या पोराच्या नांदी लागू नकोस. वाट लावून घेशील स्वतःची. मी एका दादाचा नंबर देते, त्याच्याशी बोलून घे, माझं नाव सांग त्याला. अरे काय क्लॅरिटी मिळेल ना सायन्स कॉमर्स काय घ्यायचं. अरे बरोबरच बोलते ना यार मम्मी, मला नव्हतं कोणी सांगायला. तुला आहे ना आता मी सांगते तुला. मम्मी तू जा ग, मी बोलते त्याच्याशी. अरे जा ना, मी बोलते. आणि ह्या वयात ना जास्त जवानी सुटते, सगळ्यांना सुटते, आम्हाला पण सुटलेली, पण आम्ही सांभाळलं कसं बसं स्वतःला. सगळं जाऊ दे, आतापर्यंत जे काय बोलली ना ते सगळं जाऊ दे. तुला आत्ता मनापासून काय वाटतंय की हा बाबा मला हे बनायला आवडेल. अरे एवढा वेळ झाला रे तुझ्याशी बोलते मी, तुझं अख्खं लक्ष फोनमध्ये. नंतर येऊ नको, अरे दीदी तू बरोबर सांगत होती गं. अरे जाऊ दे ना, तो सिरियसच नाहीये यार. आणि पप्पांना पण सांगून ठेव काय बोलू नका. मी पण त्याला काय बोलणार नाही, त्याला करू दे जे करायचं ते.